In the beginning, we'll start with sentence. You know that what is there in your syllabus. We will learn all the pattern. But before that, we will start today with a sentence. Here on the screen, you will see what is sentence. स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय, कोणत्याही लँग्वेज मध्ये सेंटेन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ओनली सेंटेन्स नाही तर ऑल अदर एस्पेक्ट्स, ऑल अदर कन्सेप्ट्स ऑफ सेंटेन्स यू मस्ट नो. तुम्हाला माहिती पाहिजे की सेंटेन्स म्हणजे फक्त एखादा सेंटेन्स आपण बोललो तेवढंच सेंटेन्स पुरेसं नाहीये. त्याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते एक वेगळ्या पद्धतीचे असतात. यासाठी आपण डिटेल व्हॉट इज द सेंटेन्स हा कन्सेप्ट पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. बघा, सगळ्या विद्यार्थ्यांचे नोटबुक आहेत का, पेन आहेत का? तुम्हाला ज्या गोष्टी मी इथं सांगेन त्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकाजवळ पेन, नोटबुक नेसेसरी. टायटल तुम्हाला दिसेल. Here is the title. What is a sentence? So sentence म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. A sentence is a group of words that makes a complete meaning. म्हणजे एखादा वर्ड आपण घेतला तर त्याला कम्प्लीट मीनिंग असतं तसं नाहीये. ज्या सेंटेन्सला कम्प्लीट मीनिंग आहे, पूर्ण अर्थ असतो, that is sentence. So once again, a sentence is a group of words that makes a complete meaning. ही सेंटेन्सची डेफिनेशन आहे. आणि एकदा डेफिनेशन झाल्यावर you will see 3 sentences on the screen. The first one sentence, Krishna watched a movie, is the first sentence here. Next one, he watered the plants. So he watered the plants is the second sentence. And the third one, the sun rises in the east. हे 3 sentences तुम्ही वाचल्यावर तुम्हाला समजेल. Krishna watched a movie is a sentence and it has a complete meaning. या सेंटेन्सला complete meaning आहे. तुम्हाला हे सेंटेन्स वाचल्यावरती समजेल that person, that Krishna watched a movie. So it has a complete meaning and so it is a sentence. Next one, he watered the plants. This is a sentence and has complete meaning. Reading this sentence, we understand that someone has watered the plant. कुणीतरी झाडांना पाणी घातलं आहे ही गोष्ट तुम्हाला इथे समजते. The sun rises in the east. सूर्य पूर्वेला उगवतो. Sun sets in the west. सूर्य पश्चिमेला मावळतो. या सेंटेन्स वरून तुम्हाला समजेल की याला कम्प्लीट मीनिंग आहे. ज्याला कम्प्लीट मीनिंग आहे त्याला सेंटेन्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया. सो वॉच अ मूवी, फर्स्ट वन सेंटेन्स. त्यातला आपण एवढाच पार्ट बघा बरं. काय स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला? वॉच अ मूवी, चित्रपट पाहिला. इट हॅज नो कम्प्लीट मीनिंग. सपोज ओनली मूवी वर्ड इज देअर. फक्त मूवी हा शब्द असेल, याचं मीनिंग पण तुम्हाला येणार नाहीये. मग सेंटेन्स त्यालाच म्हणता येईल हॅव्हिंग कम्प्लीट मीनिंग. ज्याला कम्प्लीट मीनिंग आहे दॅट इज सेंटेन्स. मला वाटते ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स हॅज कम्प्लीट मीनिंग. सो रीड ऑल दिस 3 sentences. तिन्ही सेंटेन्सेस रीड करा. मग यामध्ये काय सेंटेन्स मध्ये आहे, या सेंटेन्सला कम्प्लीट मीनिंग येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत हे आपण पाहणार आहोत. रीड द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स and then 3 sentences here. Okay. Now
Here on the screen we have written any sentence. Just a minute. Any sentence has subject and verb. कोणताही सेंटेन्स असू द्या, यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब असायलाच पाहिजे. पुन्हा एकदा once again you will see all these sentences here. So just a minute. Just a minute. Here, Krishna watched a movie. Each sentence has subject and verb. प्रत्येक सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असायला पाहिजे, म्हणजे त्याला कंप्लीट मीनिंग आहे. सो कृष्णा इज द सब्जेक्ट हियर. सब्जेक्ट दॅट परफॉर्म्स एनी ऍक्शन. काहीतरी ऍक्शन पार पडते तेव्हा तो सब्जेक्ट आहे. अँड द सेकंड वन दॅट इज वॉच हियर. वॉच अ मूवी. हियर वॉच इज द वर्ब. What is the subject? Krishna. And watch is the verb. For complete meaning, there should be subject as well as verb. In the next sentence, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्ही पाहिलं, he watered the plant. मग या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कोणता आहे सांगा बरं मला. What is the subject in the second sentence? मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही टाइप केलं तरी चालेल. What is subject and what is verb in the second sentence? दुसऱ्या सेंटेन्स मध्ये वर्ब काय, सब्जेक्ट काय. येस, या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट ही and what is verb? Water. To water म्हणजे पाणी देणे, that is verb. In the third sentence, the sun rises in the east. What is subject? Tell me. What is subject and what is verb? तिसऱ्या वाक्यामधला सब्जेक्ट कोणता आहे? What is subject in this third sentence? Okay. The sun. Very nice. The sun is the subject here. Okay. Now tell me what is verb. आता मला याच्यातलं वर्ब कोणतं आहे ते सांगा. Rises is a verb. Okay. Sun is the subject and rises is the verb here. Okay. Just a minute. Okay, so these three sentences, I know you might have got it. तुम्हाला समजलं असेल. Krishna, he, the sun are the subject. You might have got it. And now, watched, Krishna, watered, the sun, and rises are the verbs here. And now, watched, Krishna, watered, the sun, and rises. And now, so this rule is written here. It will be useful to Marathi medium as well as English medium students. प्रत्येक वाक्यात सब्जेक्ट आणि वर्ब एकाच शब्दाचंही वाक्य असतं. मग दुसरं आहे काय, काही वेळेला we will see. Just a minute. आत्ताच आपण
म्हटलं की सब्जेक्ट आणि वर्ब कंपल्सरी आहे सेंटेन्स साठी, बट देर आर सम सेंटेन्सेस हॅव्हिंग नो सब्जेक्ट. असे काही सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये सब्जेक्ट येत नाही. ओनली वन वर्ड इज ऑल्सो सेंटेन्स. एक शब्द सुद्धा सेंटेन्स असू शकतं. सो हिअर आर सम एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स आहेत. ऑन द स्क्रीन यू विल सी 3 examples. Go. Even though it is only one word, it has complete meaning. इथे तुम्हाला एकच शब्द दिसतोय परंतु त्याला कंप्लीट मिनिंग आहे. याबद्दल आपण नंतर पाहणार आहोत. काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात हॅव्हिंग नो सब्जेक्ट, याला सब्जेक्ट नसतो. सो गो, sit, run, stand, all the sentences stand, these are the sentences without subject. या sentences मध्ये subject नाही. पहा मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा आपण पाहिलं subject sentence म्हणजे आहे ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग कंप्लीट मिनिंग. या डेफिनेशन वरती सुद्धा आधारित एखादा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज सेंटेन्स. नंतर कृष्णा इज द सब्जेक्ट, ही सब्जेक्ट, द सन. आयडेंटिफाय सब्जेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट काय तो आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय वर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मधून वर्ब काय आहे तो आयडेंटिफाय करा. सो सब्जेक्ट वर्ब हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. परंतु अशी काही सेंटेन्सेस आहेत ज्या सेंटेन्सेस मध्ये सब्जेक्ट नाही. ओनली वन वर्ड सेंटेन्स. एकच वर्ड असतो. त्याला साऊंड इज नॉट क्लिअर. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आवाज येतोय का क्लिअर सगळ्यांना. हॅलो, आवाज येतोय. जरा मेसेज बॉक्स मध्ये मला टाइप करून सांगा. एम आय ऑडिबल. माझा आवाज येतोय का. मेसेज येस येस. ओके, तुम्हाला आता आवाज क्लिअर येतो आहे. ओके, मेसेज मध्ये आवाज येत नाही सर कमेंट आली होती. दॅट्स व्हाय आय आस्क्ड, तुम्हाला विचारलं. सो पुन्हा एकदा रिपीट करतो. जर मगाशी आवाज आला नसेल तर ही जी सेंटेन्सेस आहेत दिसायला तुम्हाला फक्त ओनली वन वर्ड दिसतोय, एक शब्द दिसतो आहे. बट इट इज अ सेंटेन्स बिकॉज इट हॅज कंप्लीट मिनिंग. कारण याला मिनिंग आहे. गो, सिट, रन, स्टँड, सो कम. These are the sentences and one word sentences. So here, if there is no subject, you will see in these sentences there is no subject, but subject is you. What is subject? Subject is you. Then what type of sentences are there? तुम्हाला आता सेंटेन्स म्हणजे काय ते कळालं. सेंटेन्स म्हणजे सब्जेक्ट असतंय, वर्ब असतंय आणि कंप्लीट मिनिंग असतंय. काही सेंटेन्सेस आहेत मग असं विचारलं जाईल तुम्हाला, तिथं गो असं दिलं जाईल आणि मग इतर काही सेंटेन्सेस असतील ज्याला कंप्लीट मिनिंग नसेल. मग तुम्हाला फाइंड आउट करायचंय की व्हॉट इज सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. त्या ऑप्शन मधलं सेंटेन्स कोणतं आहे. अशा वेळेस तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की हे सब्जेक्ट वर्ब असणारे सेंटेन्सेस तर आहेतच, परंतु ओनली वन वर्ड वाला सेंटेन्स सुद्धा असतो. ओके, द काइंड ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेसचे टाइप्स काय आहेत ते आपण बघूया. सो कोणकोणत्या टाइपचे सेंटेन्सेस असतात याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झाम साठी क्वेश्चन विचारला जातो. तो सेंटेन्सेस आर ऑफ. So by mistake there is written forecast. इथं forecastच्या ऐवजी 4 टाइप्स असायला पाहिजे. तेवढं करेक्शन करून घ्या. Sentences are of 4 types.
सेंटेन्सेस 4 टाईपचे असतात. नोट डाऊन करा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. राईट डाऊन ऑल द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेसचे 4ही टाईप लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो. ओके, स्टार्ट रायटिंग. चारही टाईप आहे तुमच्याकडे, नोट डाऊन करून घ्या. Sentences are of 4 types. Don't write forecast. Forecast लिहू नका इथं, 4 types असतात. Okay. First one type, declarative or assertive sentence. Second one, interrogative sentence. Only write names, declarative or assertive sentence. Don't write what is written in the bracket. Bracket मध्ये काय दिले लिहू नका. Interrogative sentence, imperative sentence, exclamatory sentence. So write first letter capital. प्रत्येकातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहा. Even though it is written in small letter. इथं small letter मध्ये आहे, but write in capital. Declarative or assertive sentence, interrogative sentence, imperative sentence, exclamatory sentence. 4 ही टाइप लिहून घ्या. One by one, I will explain all types of sentences. एका पाठोपाठ 4ही टाइपचे सेंटेन्सेस आहेत, ते आपण एक्सप्लेन करूया. चारही टाइप्स लिहून घ्या. ओके, झाले का? डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. डिक्लरेशन सिंपल सेंटेन्स आहे, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, असं सेंटेन्स आहे. दॅट इज डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह. इट्स अ सिंपल स्टेटमेंट. इट्स टेल्स अस अबाउट द फॅक्ट. काय फॅक्ट आहे ते सांगणारं सेंटेन्स असतं, त्याला म्हटलं जातं डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. त्याचे एक्झाम्पल्स पुढे आपल्याकडे आहेत. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन. What are you doing? Where are you going? Are you coming with me? These are questions. We ask questions, and that's why they are interrogative sentences. आणि या सेंटेन्सेसला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात, की ज्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस एक्सप्रेसेस an order, command, advice or request. ज्यामध्ये ऑर्डर असेल, कमांड असेल, रिक्वेस्ट असेल, यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. सो पहा, आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑर्डर केली असेल तर एखाद्याला सांगितलं तर प्रिन्सिपल असेल, obey your parents. It's my order to you. तुमच्या पालकांचं आज्ञापालन करा, ही तुम्हाला ऑर्डर आहे. सो ऍडवाइस केलं असेल डॉक्टरनी, टेक मेडिसिन्स रेग्युलरली. रेग्युलरली मेडिसिन्स घ्या.
हा ऍडवाइस दिलेला असतो. सो ऍडवाइस असेल, रिक्वेस्ट मध्ये प्लीज गिव्ह मी अ पेन, प्लीज गिव्ह मी अ नोटबुक, गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, गिव्ह मी अ ग्लास ऑफ बॉइलिंग वॉटर. दीज आर रिक्वेस्ट. या सर्वांना रिक्वेस्ट असं म्हटलं जातं. सो इन डिटेल्स आपण पुन्हा पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, exclamatory sentence is the fourth type. Exclamatory sentence that expresses strong feeling. Please help me is not exclamatory sentence. Exclamatory sentence नाहीये. तुम्हाला समजेलच ते प्लीज हेल्प मी काय असावं. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की काय टाइप्स आहेत. डिक्लरेटिव्ह, असर्टिव्ह. ते फॅक्ट सांगतात. क्वेश्चन असेल तर इंटरोगेटिव्ह आहे. ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, रिक्वेस्ट, that is imperative. And if there is strong feelings, what a beautiful thing it is. Wow, wonderful, hooray. These are exclamatory sentences. याला exclamatory sentences म्हणतात. So तुम्हाला थोडक्यात हे 4 टाइप समजले असतील. समजले? ऑब्जेक्ट बद्दल मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. मला सांगा हे 4ही टाइप तुम्हाला समजले का? वन बाय वन आपण त्याचे एक्झाम्पल्स पण घेऊया. 4 टाइप्स आहेत ते समजले का? समजले असेल तर येस मेसेज करा. ओके, पहा. येस, ओके, येस, 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 नो, येस, येस, नो. 4 टाइप आहेत. काहींना समजलं नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट आहे डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. सिंपल डिक्लरेशन इज देअर. डिक्लरेशन असतं म्हणजे एक फॅक्ट सांगितलं असते. सिंपल सेंटेन्स आहे, दॅट इज डिक्लरेटिव्ह. इंटरोगेटिव्ह, क्वेश्चन इज आस्क्ड. क्वेश्चन विचारला असेल तर दॅट इज इंटरोगेटिव्ह. इम्पेरेटिव्ह, ऑर्डर असेल, कमांड केली असेल. सैन्याचा अधिकारी फायर, फायर अशी कमांड करतो, तर असं कमांड असेल, ऑर्डर असेल, ऍडवाइस दिला असेल, रिक्वेस्ट असेल. ईट प्लेंटी ऑफ व्हेजिटेबल्स, भरपूर व्हेजिटेबल्स खा, असं जेव्हा डॉक्टर सल्ला देतात, ऍडवाइस देतात, दॅट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि एक्सक्लामेटरी आहे जे स्ट्रॉंग फिलिंग्स असतात. आणि ऍट द एंड देयर इज एक्सक्लेमेशन मार्क. ज्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे, उद्गाराचं चिन्ह असतं, दॅट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता इथं तुम्हाला ही काही वाक्य बघितल्यावर समजेल की यापैकी डिक्लरेटिव्ह कोणता आहे, इंटरोगेटिव्ह कोणता आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे, and the last one exclamatory. You know me, you know me. It is fact and it is simple sentence. It is a declaration. हे declaration आहे, simple fact आहे, simple sentence आहे. That's why this is an assertive sentence. आणि म्हणून हे सेंटेन्स आहे त्याला assertive sentence म्हणतात. सेंटेन्स लिहून घ्या, त्याच्या पुढे त्याचा टाइप लिहून घ्या. यू नो मी, इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. राईट डाऊन, वाक्य लिहून घ्या. यू नो मी, next. You do not know me. You do not know me. This is also assertive sentence, declarative sentence. This is fact. You do not me. You know me. These two sentences tells us about the fact, and so they are assertive sentences. ही पहिली 2 सेंटेन्सेस आहेत ती असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत.
ओके, कमेंट मध्ये कोणीतरी विचारलंय क्वेश्चन असेल तर काय. सो क्वेश्चन मार्क असणारी दोन सेंटेन्सेस स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत का बघा. जसं पहिली दोन सेंटेन्सेस होती ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे वर्ब आहे, सब्जेक्ट आहे वर्ब आहे, सिंपल स्टेटमेंट आहे म्हणून असर्टिव्ह सेंटेन्सेस. दुसरी सेंटेन्स दिसतात बाबा, हाऊ डू यू नो मी. वरती सेंटेन्स होतं यू नो मी. हाऊ डू यू नो मी इज द क्वेश्चन. इथं क्वेश्चन आहे, डू यू नो मी also क्वेश्चन. हे दोन्ही क्वेश्चन्स आहेत and that's why interrogative sentence. If there is question mark at the end of the sentence, sentence च्या शेवटी question mark असेल, it is interrogative sentence. हा क्लियर होते का? ओके. नेक्स्ट, come here, go there, sit down. These are the sentences. ही sentences आहेत आणि इथं तुम्हाला ऑर्डर दिली जाते, रिक्वेस्ट केली जाते, तर these are imperative sentences. आणि imperative sentences ओळखण्यासाठी दुसरी एक गोष्ट आहे, सेंटेन्स बिगिनिंग विथ वर्ब. जे वर्ब न सुरू होतं ते सेंटेन्स पहा तुम्ही, कम हिअर. कम इज द वर्ब. कम या ठिकाणी आहे ते वर्ब आहे आणि दॅट्स वाय कम हिअर इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. गो वर्ब आहे. ज्या सेंटेन्सची बिगिनिंग वर्ब न होईल ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जे सिंपल स्टेटमेंट आहे that is assertive sentence. If there is question mark at the end, that is interrogative sentence. And if the sentence begins with verb, it is an imperative sentence. जर का imperative sentence ओळखायचं असेल तर ट्रिक आहे, sentence should begin with verb. So next, how cute the baby is. How cute the baby is. How cute the baby is! Exclamation mark at the end of the sentence. वाक्याच्या शेवटी तुम्हाला exclamation mark, जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत तुम्हाला माहिती आहे, फुल स्टॉप असेल, कॉमा असेल, अपॉस्ट्रॉफी असतील, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, हे सगळे आहेत ते पंक्च्युएशन मार्क्स. या पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला हेल्प होईल टू आयडेंटिफाय टाइप ऑफ सेंटेन्स. इवन स्टेट बोर्डला 10th स्टँडर्डच्या स्टुडंटला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. जो बोर्ड क्वेश्चन मध्ये पहिलाच लँग्वेज स्टडी क्वेश्चन असतो त्यामध्ये हा टाइप विचारला जातो. सो हाऊ क्यूट द बेबी इज, हुर्रे. These two sentences are exclamatory sentences. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया आणि मग तुम्हाला मी काही सेंटेन्सेस देतो. पुन्हा एकदा हे चारही टाइप बघून घ्या, समजून घ्या. काही शंका असेल तर तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये टाइप करा. यापैकी एखादा टाइप समजला नसेल तर पुन्हा एकदा हे चारही टाइप्स तुम्ही समजून घ्या. Okay. सरांनी शिकवलं का होतं ना सगळ्यांना छानपैकी? येस, व्हेरी गुड.
येस ओके. हे 4 टाइप आहेत. आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस देतोय, तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. आयदर इट इज डिक्लरेटिव्ह और इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह और एक्सक्लेमेटरी. तुम्हाला ते सेंटेन्स मला सांगायचंय की यापैकी कोणतं सेंटेन्स ते आहे. ओके. इधर मी sentences लिहितोय. First one sentence on the screen here. What a beautiful scene it is. So you have to identify type of the given sentence. दिलेल्या वाक्याचा टाइप कोणता आहे हे सेंटेन्स तुमच्याजवळ लिहून घ्या, नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि मला मेसेज मध्ये पाठवलं तरी चालेल. व्हॉट इज द टाइप ऑफ द सेंटेन्स. त्याचं पहिलंच लेटर जरी तुम्ही टाइप केलं तरी चालेल. सपोज डिक्लरेटिव्ह असेल तर डी करा, किंवा असं वाटतं तुम्हाला तर ए लिहा. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं इट इज इंटरोगेटिव्ह आय लिहा, इट इज इम्पेरेटिव्ह आय एम लिहा, आणि जर एक्सक्लेमेटरी असेल इट इज ई. First one letter is enough for that. Okay, correct. Exclamatory sentence आहे because exclamation mark at the end. End ला आहे exclamation mark. Second sentence, study regularly. Study regularly is the sentence. Tell me, what is the type of this sentence? Study regularly. Study regularly. Okay. Yes, correct, right. अगदी बरोबर सगळे विद्यार्थी पाठवले रिप्लाय. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे की हाऊ टू आयडेंटिफाय सेंटेन्स. वाक्य ओळखायचे कसं. ओके. स्टडी या ठिकाणी वर्ब आहे, मग तुम्हाला या सेंटेन्स मधलं वर्ब आयडेंटिफाय करा असं म्हटलं तरी सांगता आलं पाहिजे. आणि इथं पण सब्जेक्ट मगाशी आपण बघितलं, या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नाही, बट इनडायरेक्टली यू इज द सब्जेक्ट हिअर. या सेंटेन्स मध्ये इनडायरेक्टली यू हा सब्जेक्ट असतो. इट इज फॉर यू फॉर समवन एल्स. दुसऱ्या कोणासाठी तरी हा मेसेज दिलेला असतो. दॅट्स वाय स्टडी रेग्युलरली. ईट lot of vegetables is the sentence here. Eat a lot of vegetables. Tell me, what is the type of this sentence? Eat a lot of vegetables. Okay, Arya, Rihan, Afia. Okay. No, not assertive. काही रिप्लाय आहेत असर्टिव्ह करून पहा. सेंटेन्सच्या बिगिनिंगला काय दिसतंय? ईट. आणि ईट काय आहे? व्हॉट इज दिस? इट इज वर्ब अँड सेंटेन्स दॅट बिगिन्स विथ वर्ब. वर्बने बिगिनिंग होणारा सेंटेन्स, नॉट असर्टिव्ह. काही विद्यार्थी असर्टिव्ह देत आहेत. इट्स अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट मेक मिस्टेक. चूक करू नका. ओके. त्याच्यासाठीच काही एक्झाम्पल्स दिलेत, कारण आपण अगोदर जरी आपण सांगितले असले सेंटेन्सेस टाइप सांगितले असले तरी सेंटेन्स दिल्यावर तुम्हाला खरं समजेल की तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही. नेक्स्ट वन सेंटेन्स. पुढचे सेंटेन्स देतो. आर यू कमिंग विथ मी?
Are you coming with me? Is the sentence here. Now tell me, what is the type of sentence? Are you coming with me? Yes, correct. Right reply. सगळे विद्यार्थी बऱ्यापैकी right reply देत आहेत. Okay. If there is question mark added, क्वेश्चन मार्क असला की अगदी डोळे झाकून तुम्ही सांगू शकता, पण डोळे उघडे ठेवून सांगा. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. How are you? How are you? Tell me the type of sentence. How are you? How are you? Yes, correct. Very nice. Perfect. Okay. It is also interrogative sentence. ज्या सेंटेन्सच्या सुरुवातीला what, when, who, question words असतात. पण इथं सुद्धा बघितलं पहा, what a beautiful scene it is. This sentence also begin with what. याही वाक्याची सुरुवात वाटणं होते, परंतु इट इज नॉट अन इंटरॉगेटिव्ह. ते इंटरॉगेटिव्ह नाही, बिकॉज ऍट द एंड देयर इज एक्सक्लेमेशन मार्क. शेवटी तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क दिसतंय का, त्यामुळे ते आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि हाऊ. नाउ टेल मी, हाऊ लकी आय एम. How lucky I am. Tell me, what is the type of sentence? How lucky I am. Yes. Bula, what is the type of the sentence? How lucky. Correct. Very nice. Very nice. All students. One reply. Interrogative नको आहे. It's not an interrogative sentence. Yes, correct. Very nice. This is an exclamatory sentence because at the end there is an exclamation mark. शेवटी तुम्हाला exclamation mark दिसतंय, त्यामुळे तो आहे interrogative exclamatory sentence. He was rich and powerful. He was rich and powerful. Tell me, what is the type of sentence? Yes. Okay. Yes, correct, correct. It's a declarative sentence. This is fact. He was rich and powerful is the fact here. Why are you so sorrowful in the next sentence? What is the type of this sentence? Why are you so sorrowful? Yes, correct. Very nice. Very nice reply. Okay. Okay. Okay, not declarative. It's not declarative. Assertive सुद्धा नाहीये. Interrogative त्यांनी पाठवला रिप्लाय. ते राईट रिप्लाय आहे interrogative. Now, call the doctor. Call the doctor. Tell me what is the type of sentence. Call the doctor. How to identify?
What are the traits? Yes, correct. सगळेचे सगळे विद्यार्थी बऱ्यापैकी करेक्ट रिप्लाय येतो त्यांचा. सिंपल टाइप आहे, तसा एवढा विशेष अवघड नाहीये, तुम्हाला माहिती आहे. इट्स नॉट डिफिकल्ट. अवघड नाहीये, व्हेरी सिंपल. अँड तुम्ही पण खूप छान उत्तर देताय. इट मीन्स याचा अर्थ असा होतो, तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ऐकतात व्हॉट इज गोइंग ऑन हिअर. इथं काय चाललंय ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकतात, त्यामुळे प्रत्येकाचा रिप्लाय मी करेक्ट येतोय. व्हेरी नाईस. असे विद्यार्थी असले शिकवायला मला छान वाटतं, ज्यांचा रिप्लाय पटकन येतोय, करेक्ट येतोय. व्हेरी नाईस. फोर्थ वन सेंटेन्स. आता मी पुढचं सेंटेन्स इथे लिहितोय, तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इट इज. ते सेंटेन्स कोणत्या टाइपचं आहे. What a pathetic sight it was. What a pathetic sight it was. Yes. Now tell me. Nahi. Okay, correct. What a pathetic sight it was. Very nice. Easy to understand. At the end, there is an exclamation mark. And you know it is a spontaneous reaction. It's a strong feeling. There are strong feeling आहे, and that's why it is an exclamatory sentence. त्यामुळे आहे exclamatory sentence. I have two sisters. I have two sisters. Tell me type of the sentence. Correct. Very nice. Okay. It's right. Assertive or declarative, because it tells us a fact. Fact कळते इथं, आणि म्हणून ते आहे declarative sentence or assertive sentence. Okay. आता आपण जरा थोडंसं वेगळ्या अँगलने विचार करूया. सो ही सेंटेन्सेस तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. नोटबुक मध्ये ही सेंटेन्सेस लिहून घ्या. Write down all these sentences. ही sentences लिहून घ्या. ओके. मला वाटतंय तुम्ही नोट डाऊन केले असतील, पटापट नोट डाऊन करा. डन, कम्प्लीट. ओके, कम्प्लीट. पुढचं सेंटेन्स काळजीपूर्वक पहा आणि मला त्याचा टाइप सांगा. व्हॉट इज द टाइप ऑफ द गिवन सेंटेन्स.
She does not eat meat or fish. What is the type? Yes. Declarative, assertive. Correct answer. अगदी बरोबर उत्तर तुमचं येत आहे. काही सेंटेन्सेस निगेटिव्ह असतील, पण ते निगेटिव्ह असले तरी सुद्धा ते फॅक्ट सांगतात. She does not eat meat or fish. This is factual, and that's why it is a declarative. It's an assertive sentence. So, 4 types मी पुन्हा एकदा रिपीट करतो. First one, or assertive. Declarative or assertive. It tells us about the fact. Interrogative, it asks a question. Imperative expresses order, command, advice or request. Exclamatory, strong feeling, expresses strong feelings. मग जर याच्याऐवजी आपल्याला असं विचारलं, आयडेंटिफाय द सेंटेन्सचा क्वेश्चन आला, तर आता तुम्ही सगळेजण आयडेंटिफाय करू शकता का? मला वाटतं सगळेजण आता सेंटेन्स आयडेंटिफाय करू शका. पण याच्यापेक्षा वेगळं, ओके, तुम्ही जर याच्या ऐवजी तुम्हाला असं विचारलं असेल, instead of asking type of sentence, असं न विचारता identify sentence from the given, दिलेल्यापैकी सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करा that tells us about the fact, जे फॅक्ट सांगता आहे असं सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. असाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला ओळखायला पाहिजे, फक्त टाइप ऑफ सेंटेन्स नाही, सेंटेन्स दॅट टेल्स अस अबाउट द फॅक्ट. आणि 4 सेंटेन्सेस दिले असतील तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय, इट इज फॅक्ट और इट इज अ क्वेश्चन, इट इज अन ऑर्डर, it is a command, it is advice, it's a request or it's a strong feeling. ते काय आहे नक्की, असा जरी क्वेश्चन तुम्हाला विचारला तरीही तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल आपण तसं एक्झाम्पल बघूया. यापैकी आता मी 4 सेंटेन्सेस देतो, त्यापैकी तुम्हाला ते सेंटेन्स फॅक्ट आहे, क्वेश्चन आहे, ऑर्डर आहे, कमांड आहे, रिक्वेस्ट आहे का स्ट्रॉंग फिलिंग आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. Well done. What is it? Well done. Don't tell me type of the sentence. दिलेल्या वाक्याचा टाइप सांगू नका, मला एवढंच पाहिजे
Either it is a fact, question, advice or एक्सक्लामेटरी नको, मला टाईप नको सेंटेन्सचा. मी तेच म्हणालो, वेगळ्या पद्धतीने जरी क्वेश्चन विचारला गेला तरी तो लिहिता आला पाहिजे. मग हे फॅक्ट आहे, क्वेश्चन आहे, ऍडवाइस आहे, सजेशन आहे, ऑर्डर, कमांड, स्ट्रॉंग फीलिंग. व्हॉट इज इट? करेक्ट, व्हेरी नाईस, शाबास. एक्सक्लामेटरी रिप्लाय दिलाय त्यांचं रॉंग आहे. इट्स नॉट, आय एम नॉट आस्किंग अबाउट द टाइप ऑफ सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा टाइप विचारत नाही मी. ऍडवाइस पण रॉंग आहे. इट्स रॉंग. आपल्या प्लेस बद्दल काय सांगू नका. बाकीचे कमेंट्स कुठल्याही करायच्या नाही. जे विचारले तीच कमेंट येईल. येस, स्ट्रॉंग फिलिंग, ऍडवाइस नाही. इंट्रोगेटिव्ह, असर्टिव्ह असला टाइप सांगायचा नाहीये. फक्त काय तेच मेन्शन करताय. इफ इट इज अ फॅक्ट, ती फॅक्ट आहे का? स्ट्रॉंग फिलिंग आहे का? क्वेश्चन और ऑर्डर, रिक्वेस्ट, हे तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचे काय नक्की आहे. ओके. आता सेकंड सेंटेन्स आहे, त्यामध्ये मला सांगा फॅक्ट आहे, स्ट्रॉंग फिलिंग आहे, क्वेश्चन आहे, ऑर्डर आहे का रिक्वेस्ट आहे. ओके. सेंटेन्स आहे, सबमिट युअर अप्लिकेशन्स tomorrow. Submit your applications tomorrow is the sentence on the screen. A sentence काय सांगतंय? Fact, strong feeling, question, order. What is it? सांगा. काही विद्यार्थी स्ट्रॉंग फिलिंग पाठवत आहेत. ओके, इट्स अन ऑर्डर. करेक्ट, अगदी बरोबर आहे. इट्स अन ऑर्डर. तुम्हाला उद्यापर्यंत अप्लिकेशन सबमिट करायचे अशी ऑर्डर करण्यात आलेली आहे, असं तुम्हाला सूचना देण्यात आली आहे. यू हॅव टू टेक नोटीस. तुम्हाला ही नोटीस घ्यायचं आहे, नोटीस करायचं आहे. उद्याच्याला आपल्याला अप्लिकेशन्स द्यायचे. आता पुढचं सेंटेन्स, fetch me a glass of boiling water, please. Yes. What is it? Fetch me a glass of boiling water, please. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित शिकायची आहे. फेचचं मीनिंग पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सबमिटचं मीनिंग यू शुड नो इट्स मीनिंग. येस, करेक्ट. हा वर्ड आहे प्लीज. हा वर्ड इंडिकेट करतो इट्स अ रिक्वेस्ट. प्लीज हा शब्द आहे रिक्वेस्ट. काळजीपूर्वक सेंटेन्स बघायचंय. व्हॉट इज दिस? काय आहे? ओके. पुढचं सेंटेन्स मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय, ते तुम्हाला ओळखायचंय. यापैकी ते काय सांगतंय? फॅक्ट आहे, स्ट्रॉंग फिलिंग आहे, क्वेश्चन आहे का इतर काही आहे?
Did I say anything to make you angry? Did I say anything to make you angry? Can you tell me what is this? Either it is a fact, it is a question, it is a strong feeling, or it's an order. Yes, it is a question. It is very easy to understand. At the end there is question mark. Hence it is a question. It is an interrogative question. Instead of question mark, if there is exclamation mark, it is a strong feeling. If there is an exclamation mark, so it is question mark. That's why interrogative, and it asks a question. Okay, मला वाटते तुम्हाला समजलं असेल. व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स काय आहे? ग्रुप ऑफ वर्ड हॅव्हिंग कंप्लीट मीनिंग. सेकंड, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्सेस आर देअर? टाइप कोणकोणते आहेत? डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, इम्पेरेटिव्ह. हे सगळं क्लिअर झालं असेल. कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला बरं का, तरी तुम्हाला याचा आन्सर करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला वाटतंय मी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. ओके, ठीक आहे. ओके, दॅट्स ऑल.